आज आपल्या सोलापूरमध्ये इथं सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर तसंच गेल्या वर्षी काळदी साहेबांची चर्चा झाली होती जेव्हा श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात मी जेव्हा केव्हा येतो तेव्हा दर्शनाला जात असतो तेव्हा जो आपला अक्षता सोहळा असतो त्या कार्यक्रमाला मला अनेक वर्षांपासून यायचं होतं आणि आज मुद्दामून त्या सोहळ्यासाठी मी आलेलो आहे। ज्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून हा अक्षता सोहळा साजरा करता तसंच तुमच्यासारखा एक म्हणून मी हा सोहळा साजरा करण्यासाठी लोकांची चर्चा करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेलो आहे। आज 12 नंतर तो सोहळा सुरू होईल असं मला कळतंय, पण तोपर्यंत गेल्या वेळेस जेव्हा सोलापूरला आलो होतो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी व माझी अपेक्स बॉडीचे सर्व मेंबर्स तसंच डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मिळून विविध जिल्ह्यांना आपल्याला रणजीच्या मॅचेस कशा देता येतील तसंच MPL जी आपण घेतो ती फक्त पुण्यात न घेता इतर जिल्ह्यांना सुद्धा जर आपण त्या पद्धतीची संधी दिली तर तिथे सुद्धा क्रिकेट मोठ्या प्रमाणात वाढेल। या हेतूतून गेल्या वेळी ज्या पद्धतीने शब्द दिला होता तो पाळत 30 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजीच्या मॅचेस काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या या सुंदर अशा ग्राउंडवर झालेल्या आहेत। तसंच MPLच्या काही मॅचेस आपल्याला या ग्राउंडवर कशा घेता येईल याचंही नियोजन चालू आहे आणि सकारात्मक नियोजन आहे। त्यासाठी काल परवा पदाधिकारी आलेत, तिथं काम करणारे जे काही नियोजनामध्ये असणारे जी लोक आहेत ते सुद्धा येऊन गेलेले आहेत। पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे। अपेक्स बॉडीची बैठक या महिन्याच्या अखेरीस होईल। सर्वांना विश्वासात घेऊन मला असं वाटतं आणि मला विश्वास आहे की MPLच्या काही मॅचेस या सोलापूरच्या ग्राउंडवर होतील आणि त्याचा फायदा इथं क्रिकेट वाढवण्यासाठी नक्कीच होईल। ते बघण्यासाठी इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी तसंच एक टुर्नामेंट इथं लेदर बॉलवर जी घेतली गेली आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी आलो होतो। याच्या पुढे काही आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली चालणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचे जे कार्यालय असतील सहज सदिच्छा भेट तिथं देऊन मग मंदिरात जाऊन तिथं दर्शन घेईल आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सोलापूरमधून बाहेर मी तिथं आज निघणार आहे। त्यामुळे छोटा असा दौरा आहे, आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, सामाजिक आहे आणि इथे असणारे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे लोकांसाठी त्या कार्यकर्त्यांबरोबर काही राजकीय चर्चासुद्धा आम्ही केलेली आहे। हा छोटा असला तरी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असा आमचा दौरा आहे। याच्या पलीकडे जाऊन या दौऱ्यामध्ये अजून दुसरं तरी काय नाही आहे। धन्यवाद। दादा, खरं तर राजकारण आता चांगलं तापलेलं आहे, कारण 2024च्या लोकसभा निवडणुका आहेत आणि काँग्रेसचे जे दक्षिण मुंबईचे उमेदवार होते यापूर्वीचे खासदार देखील राहिलेले आहेत मिलिंद देवराजे, त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि ते शिंदे गटामध्ये जात आहे। काय नक्की अशी जादू केलेली आहे भाजप किंवा सत्ताधारी मंडळींनी की काँग्रेसचे खरं तर सिनियर लीडर आहेत आणि परंपरा आहे त्यांना, असं असताना ते जात आहेत? काँग्रेसचा राजीनामा त्यांनी दिलाय असं कळतंय, पण कुठला पक्ष जॉईन केलाय हे अजून कळलेलं नाही। पण काही लोक अंदाज बांधत आहेत की कदाचित एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला ते गटामध्ये जातील आणि तिथे असणारी लोकसभा ते त्यांच्या पक्षावर ते लढतील। खरं तर तो त्यांचा विषय आहे। आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की त्यांचे वडील हे खूप मोठे काँग्रेसचे नेते होते, अनेक वेळा त्यांना पदं दिली गेली आणि त्या पदाच्या माध्यमातून जे काही चांगलं करता येईल ते त्यांनी केलं, पण कधीही काँग्रेसला सोडण्याचा विचार त्यांच्या वडिलांकडनं न बोलण्यात आला, न चर्चेत आला, न आपल्याला जाणवला। गेल्या 2 टर्म मिलिंद भाऊ त्या मतदारसंघामधून निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत
दुर्दैवाने त्यांना तसं यश आलेलं नाही आणि तिथं महाविकास आघाडी झाल्यानंतर अंदाज असा आहे की शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी चालू आहे त्यांचाच उमेदवार तिथं उभा राहील. कदाचित त्यांना तिथून संधी मिळणार नाही या हेतूतून स्वतःचा विचार आणि राजकीय भवितव्याचा विचार करत त्यांनी तो निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. पण विचार सोडून फक्त एखाद्या पदासाठी जर कुणी जात असेल तर आजच्या काळामध्ये ते योग्य नाही. कारण का आज खऱ्या अर्थाने विचाराला ताकद देण्याची जरूरत आहे आणि ती ताकद अजून निर्णय त्यांनी घेतला नसला तरी कदाचित असं आपण अपेक्षित धरूया की ते दुसऱ्या पक्षाला कुठेही जॉईन न होता जी काँग्रेस विचार आहे त्यालाच ते ताकद देत राहतील. दादा आता थोड्या वेळापूर्वी तुमच्यासोबत होते माजी आमदार आहेत शिवसेनाचे काँग्रेसचे आमदार होते आता तुमच्यासोबत सोलापूर दक्षिणमधनं काय म्हणजे राष्ट्रवादीकडनं काय उमेदवारी तुमच्या आम्ही जर कुठं भेटलो ते जर बघितलं तर क्रिकेटच्या ग्राउंडवर भेटलो. मैदानात खेळाच्या मैदानात खास करून राजकारण होऊ नये आणि केलं नाही पाहिजे असं आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथं राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही. इथं फक्त क्रिकेट आणि सामाजिक विषयासाठी आम्ही भेटलो. राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही. राज्यामध्ये जो रुग्णवाहिका महाघोटाळा आहे तो 8,000 कोटींचा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला. या महाराष्ट्रामध्ये कुठलाही विभाग जर तुम्ही घेतलं तर त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. आरोग्य विभागामध्ये हा जो 8,000 कोटीचा रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो तर असेलच कारण का विरोधी पक्ष नेता त्याच्यावर बोलत आहेत. पण त्याच्या आधी जे काही हॉस्पिटल चालवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा एका प्रकारचा करार हा राज्य सरकार दरवर्षी जे 60 कोटीपर्यंत करत होती फायनान्स मिनिस्ट्रीला न सांगता तो करार हा 60 कोटीवरनं कुठेतरी 600 कोटी वर्षाला नेण्यात आला होता. फायनान्स मिनिस्ट्रीला ते माहीत होतं नाही का नव्हतं माहिती हे आपल्याला सांगता येणार नाही. पण आम्हाला जे कळालं फायनान्स मिनिस्टरला न सांगता त्या विभागाला विश्वासात न घेता नाही तर महत्त्व न देता आरोग्य विभागाने स्वतःच्या पातळीवर त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट काढला होता. आम्ही मुद्दा तो अधिवेशनामध्ये आणि मीडियासमोर मांडल्यानंतर त्याच्याचबरोबर संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा जेव्हा मीडियामध्ये घेतला तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आला होता. म्हणजे आरोग्य विभागामध्ये लोकांना सेवा देण्यापेक्षा पैसे आपल्याला कसे काढता येतील भ्रष्टाचार कसा करता येईल तिथे असणारे नेते व तिथे असणारे अधिकारी तो प्रयत्न करत आहेत असं आमचं साफ म्हणणं आहे. थंडीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज गरिबांसाठी शासकीय दवाखान्यामध्ये खोकल्याची औषधं असावी. पण आम्हाला असं कळतं की आत्ता ती औषधं नाहीत आणि मार्च अखेरीसपर्यंत येणार नाही. मग खोकला जेव्हा संपेल आणि उन्हाळा जेव्हा चालू होईल तेव्हा खोकल्याची औषधं ही शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध होतील. तसंच आयर्न कॅल्शियम ज्या प्रेग्नेंट महिलांना लागणारी औषधं आहेत लहान मुलांना लागणारी औषध ती सुद्धा आज या महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार चालूच आहे. पण योग्य असं नियोजन नसल्यामुळे सामान्य लोकांना आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात अडचणी सुद्धा सोसाव्या लागत आहेत. दादा तुम्ही आरोग्य विभागात भ्रष्टाचार सुरू आहे पण दुसरीकडे आरोग्यावरती महाआरोग्य शिबिर घेण्यामध्ये व्यस्त आहे. इथं कुठलीही औषधं कमी पडत नाही रुग्णालयात औषधं कमी पडतात. नेमकं काय कारण आमदार शिंदे म्हणतात की औषधं तिथं घेऊन दिली जातात नेमकं काय सर. जे मंत्री आहेत नाहीतर जेव्हा एखादं आरोग्य शिबिर केलं जातं ते सुद्धा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केलं जातं. एक तर जिथं त्यांचा उमेदवार उभा राहणार आहे नाहीतर त्यांचा जो संघ आहे तिथंच ते घेतलं जात असावं. आणि ते जेव्हा घेतलं जातं तेव्हा इतर जिल्ह्यातून औषधं हे तिथं ट्रान्सफर केली जातात. अधिकारी ट्रान्सफर केले जातात आणि काही 1-2 दिवस ते आरोग्य शिबिर घेतलं जातं. ज्या काही गोळ्यात त्या दिल्या जातात. पण मग त्याच्यात होतं असं की एका आरोग्य शिबिरावर लक्ष देत असताना इतर ठिकाणाहून जेव्हा औषधं शिफ्ट केली जातात तर जिथून औषधं दिली जातात तिथे एक मोठ्या प्रमाणात तुटवडा होतो. त्यामुळे आरोग्य शिबिर जेव्हा केव्हा कोणी घेतं
तेव्हा तिथं वेगळी औषधं देणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये गेलात तर तुम्हाला महिलांची, लहान मुलांची औषधं ही भेटत नाहीत. त्यामुळे आज कुठंच औषधं नसताना सुद्धा आरोग्य शिबिरं जर हे आरोग्यमंत्री घेत असतील तर आरोग्यमंत्री हे मतदारसंघाचे आरोग्यमंत्री आहेत का महाराष्ट्राचं, हे कुठंतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल. काल भुजबळांनी आरोप केला आपल्यावरती की जरांगे पाटलांना आपला पाठिंबा आहे, तुम्हाला ते भेटते, तुम्ही त्यांना भेटता वगैरे किंवा त्यांच्या सल्ला देता वगैरे असं त्यांचं एकंदरीत मत पडलंय. यापूर्वी सुद्धा त्यांनी 2 वेळा असा आरोप केला होता. आपलं काय उत्तर आहे त्याला? भुजबळ साहेब 2 दिवसापूर्वी मोदी साहेबांच्या व्यासपीठावर बसले होते. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री दोन्ही, भुजबळ साहेब तिथं होते. खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा मुद्दा, तसंच धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण हा जर सोडवायचा असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती जशी EWS कोटाच्या बाबतीत केंद्र सरकारने केली पार्लमेंटमध्ये तशीच घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल 50% पुढे जाण्यासाठी. तुम्ही जर बघितलं कुठेही असं आपल्याला जाणवलं नाही की हे जे कुटुंब फोडणारं सरकार आहे भाजपचं, हे जे काय पार्टी फोडणारं सरकार आहे त्याच्यामध्ये खूप मोठा पैसा व ताकद घालवणारं सरकार मोदी साहेबांसमोर आरक्षणाच्या बाबतीत असुद्धा काढण्याचा त्यांना तिथं धाडस झालं नाही. याच्यावरून समजून घ्या की ही जी लोक आहेत फक्त राजकारण करतात. आणि भुजबळ साहेब तिथं स्टेजवर असताना तिथं तुम्ही बोलत नाहीत, पण स्टेजवरनं उतरल्यानंतर जेव्हा रोडवर तुम्ही येता, तुम्ही मंत्री आहात ते विसरून जाता आणि तुम्ही मोठी मोठी भाषणं तिथं करता, ज्याच्यामुळे मराठा आणि OBC मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी तुम्ही करता, अशी चर्चा आता लोकांमध्ये तिथं झालेली आहे. आणि आमचं मत आहे की ते नक्कीच ते करतात, कारण का लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे. अशा परिस्थितीमध्ये काल त्यांनी परत एकदा माझ्या कुठलं तरी ॲलिगेशन केलं, माझ्याबद्दल ते बोललेत. माझं एकच म्हणायचं आहे, या गोष्टी थांबवा. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी तुम्ही थांबवा. कालच्याच दिवशी रामदेव बाबांनी जे वक्तव्य केलं, ज्याच्यामध्ये दुर्दैवाने OBC समाजाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे, त्याचा निषेध आम्ही करतो. पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये तसंच भुजबळ साहेबांमध्ये, अजितदादा मित्र परिवाराचा जो काही गट आहे व एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे, त्यांच्यामध्ये हिंमत आहे का बाबा रामदेव बाबांच्या बाबतीत निषेध करण्याची? हे आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये बघावं लागेल. दादा, आमदार अपात्रतेच्या निकालाकडे कसं पाहतात? संविधानाला धरून नाही, त्यामुळे काही प्रमाणात आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की भाजप नेहमी संविधानाला पायाखाली तरवतात. आपल्या सर्वांना एकत्रित येऊन संविधान कसं टिकेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुर्दैवी निर्णय आहे, कदाचित नार्वेकर साहेबांची त्याच्यामध्ये चूक नसावी, कारण का भाजपमध्ये एक प्रथा आहे की नेत्यांचं ऐकायचं, चुकीचं असलं तरी ऐकायचं. कदाचित त्यामुळेच त्यांना दिल्ली नाही तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं ऐकलं असावं आणि तो निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. कोर्टात तो निर्णय गेल्यानंतर नक्कीच उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने तो निर्णय लागेल. फक्त वेळ आणि काळ हे आपल्याला बघावं लागेल. पण काही झालं तरी सिंपती ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूला आहे, लोक ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने. आणि आमच्याबद्दल सुद्धा जेव्हा चर्चा होईल आणि तिथं निर्णय एखादा घेतला जाईल तो संविधानाच्या विरोधात आहे, तेव्हा सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या बाजूली आज जे लोक आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात वाढच झाल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांनी आज सकाळीच म्हटलेलं आहे की अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे या दोघांनी स्वतःमध्ये हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करावा. दिल्लीमधल्या अनवारस 2 बापांच्या जीवावरती जे काही खेळात होत्या त्या करू नये, कसं होतं या स्टेटमेंटवर? नाही, मी एकच म्हणेल की ते जे काही अतिरिक्त संजय राऊत साहेब बोललेले आहेत त्या खोलामध्ये न जाता खऱ्या अर्थाने हिंमत असेल तर त्यांनी वेगळा पक्ष काढावा. दादा, सोलापुरात एक कार्यकर्ते तुमच्यासोबत नेहमी असायचे, नजीक शेख म्हणून आहेत, साहेबांनी त्यांच्या मागच्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्या पाठीवर थाप सुद्धा टाकलेली होती. अध्यक्षपदावरून दुसऱ्याला अध्यक्षपद गेलं त्यामुळे ते नाराज झालेत का? तुमच्यासोबत आता नाही आहेत आणि सध्या ते काँग्रेसच्या फलक लावतायत जागोजागी स्वतःचा फोटो लावून. फलक लावत असतील तर काँग्रेसचाच लावतायत, ती चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत. एखादा कार्यकर्ता कधी कधी नाराज होतो, शेवटी पदासाठी जर कुणी नाराज होत असेल तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे.
पण एक चांगली गोष्ट आहे, नाराज होऊन त्यांनी विचार नाही बदलले. नाही तर इथं काही लोक नाराज होऊन विचार बदलण्याची प्रथा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे माझं एकच मत आहे की ठीक आहे, नाराज असतील, आम्ही नाराजगी काढण्याचा प्रयत्न करू, पण नाराज असले तरी काँग्रेसकडेच गेलेत, अजितदादा मित्रमंडळ नाही तर BJPकडे गेले नाही, ती चांगली गोष्ट आहे. एक तर ते जे OSD आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे OSD आहेत. कौस्तुभ दवसे त्यांचं नाव आहे. 2014 ते 19 ते IT विभागाचे प्रमुख होते. त्यावेळेस त्यांनी केलं असं मी म्हणणार नाही, पण भाजपच्या काळामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता व्यापमसारखा. आणि व्यापमचा घोटाळा ज्या कंपनी केला त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट हे भाजपली त्यावेळेस दिलं होतं. गरिबाच्या पोरांकडनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा घेतला गेला होता आणि त्यात घोटाळा झालेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता तलाठी भरतीपासून कुठलीही भरती तुम्ही काढा, नाही तर महाज्योतीची पण भरती आता जी काय सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळे झालेले आपण सर्वांनी बघितलेले आहेत. आता भाजप आल्यानंतरच घोटाळे हे मुलांच्या परीक्षेच्या बाबतीत आणि भरतीच्या बाबतीत का होतात, खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे. कौस्तुभ दवसेंच्या बाबतीत जे काही पुरावे आहेत ते मी दिलेले आहेत. त्याच्यावर त्यांचं ऑफिशियल जेव्हा स्टेटमेंट येईल त्यानंतर माझ्याकडे अजून काही पुरावे आहेत ते मी पुढच्या 2 दिवसामध्ये ते देऊ शकतो, जर ऑफिशियल स्टेटमेंट हे भाजपकडनं नाही तर कौस्तुभ दवसेकडनं आलं तर. राज्यभरात आज महायुतीचे महामेळावे होतात. महाविकास आघाडीकडून कशा पद्धतीने मेळावे घेतले जाणार आहेत आणि प्रचाराचा अजेंडा अजूनही महायुतीचा समोर आला नाही? अजेंडा आमचा थोडा वेगळा नसणारच आहे, कारण का आम्ही नेहमी एका चांगल्या विचाराचा आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे आपण पुरोगामी विचाराच्या बाजूला राहिलेलो आहोत, विकासाच्या बाजूला राहिलेलो आहोत. महायुतीला पर्याय राहिला नाही, कारण महायुतीला हे माहिती की लोक त्यांच्या बाजूला राहिले नाहीत. त्यांच्याकडे आर्थिक क्षमता आणि ताकद खूप मोठी आहे. त्यांच्याकडे वेगळ्या शक्तीसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना कुठंतरी एक आत्मविश्वास जास्त आहे. आम्ही लवकरच महाविकास आघाडीच्या मोठ्या सभा विविध ठिकाणी घेऊ. काही छोट्या असतील आणि काही मोठ्या असतील, पण येत्या काळामध्ये आपल्याला त्या सगळ्या बघायला मिळतील. सोलापूर लोकसभेवर मी दावा सांगितला नव्हता. फक्त एकच आहे की आदरणीय पवार साहेबांनी नेहमी सांगितले की कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. कार्यकर्त्यांना जेव्हा आपण विश्वासात घेतो तेव्हा त्यांचं मत ते तिथं व्यक्त करत असतात. ते मत व्यक्त केल्यानंतर ते पुढं जाऊन जे आपले पार्टी अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आहेत, तसंच आदरणीय पवार साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत ते आपण घेऊन जात असतो. त्यानंतर मग हे सीट तसं काँग्रेसचं असल्यामुळे मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित बसून त्याच्यावर जो निर्णय घेतात तो आम्हाला पाळावा लागतो. त्यामुळे आता वरिष्ठ या बाबतीत चर्चा करत असावेत आणि जो कुठला निर्णय वरिष्ठांच्या बाजूला घेतला जाईल त्याला आम्ही सहकार्य करू. फक्त एकच तुम्हाला सांगतो, 3 वेगवेगळे सर्वे हे करण्यात आले, पण सोलापूरची लोकसभेची सीट तिथं महाविकास आघाडी महायुतीपेक्षा बऱ्यापैकी पुढे आहे. त्याच्याचबरोबर जे काही स्वहितासाठी तिथं कारखान्याच्या बाबतीत काही निर्णय हे भाजपने घेतले, ते सुद्धा भाजपच्या विरोधात गेलेले आहेत. आणि अनेक असे मुद्दे आहेत जे काँग्रेसच्या भाजपच्या बाजूली नाहीत, महाविकास आघाडीच्या बाजूला आहेत. सोलापूर लोकसभेची जी तयारी आहे काँग्रेसनं सुरू केलेली आहे, मात्र पवार साहेबांनी सुधीर धारटमल यांना सुद्धा आदेश दिले की तुम्ही सुद्धा तयारी करा. असं तुम्ही ऐक्यू माहितीवरून बोलत आहात. चर्चा सगळ्यांबरोबर ही होत असते. तयारी म्हणजे कशी असते की समजा आता महेशराव असतील, आपले अध्यक्ष साहेब आहेत, तर ह्यांना नेहमी हेच सांगितलं जातं की आपलं संघटन ताकदवान ठेवा, संघटन वाढवा. मग आता लोकसभेचं इलेक्शन जेव्हा डोळ्यासमोर असेल तेव्हा राष्ट्रवादीला सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता कामाला लागा. आणि ते कामाला लागल्यानंतर जेव्हा निर्णय घेतला जाईल, समजा राष्ट्रवादीच्या बाजूला लागून नाही तर काँग्रेसच्या बाजूला, तेव्हा मग जे संघटन आणि ज्याला कामाला लागून जी ताकद आपण वाढवलेली असते त्या ताकदीचा फायदा हा महाविकास आघाडीलाच होतो. पाटील पवार गटाचे उमेदवार असतील अशी एक चर्चा आहे. आणि मध्यंतरी पवार साहेबांनी विजयदादांची भेट घेतली होती. आपले पूर्वीचे स्नेह आहेत ते, तर काय सांगा? एखादा नेता जो आपल्याबरोबर अनेक वर्षांपासून काम करत होता, ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात ताकद दिली गेली होती, विविध पदं दिली गेली होती आणि त्या ताकदीचा वापर त्यांनी त्या भागामध्ये आपला विचार आणि लोकांचं हित जपण्यासाठी करावा यासाठी प्रयत्न केले गेले होते.
तर अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती जर आजारी असेल तर साहेब जाऊन भेटतात. साहेब राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांचा नातं तिथं जपत असतात. ही एक संस्कृती पूर्वीच्या राजकीय लोकांची जी आज राहिलेली नाही. त्यामुळे तिथं जाऊन त्यांनी फक्त भेट घेतली त्याचा अर्थ की त्यांच्या कुटुंबातला एखादा व्यक्ती हा आमच्याकडनं उभा राहील असं नाही. बघावं काय लागेल की आत्ता जे खासदार भाजपकडनं आहेत निंबाळकर साहेब आणि जे काही इच्छुक BJPचे आहेत त्या दोघांमध्ये काय होतं हे पुढच्या 10-12 दिवसामध्ये आपल्याला बघावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत आणि त्याचवेळेला साहेबांचा सुद्धा दौरा आहे. दादा, धैर्यशील मोदी पाटील जर का आपल्या पक्षात येऊ इच्छित असतील तर आपण त्यांचं स्वागत करावं का? अशी चर्चा कुठेही झालेली नाही. चर्चा होत असताना एकच आहे की भाजपमध्ये आज जर अभ्यास त्या भागामध्ये केला तर भाजप असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, पण तिथं सिंपती नाही तर लोक हे महाविकास आघाडीच्या बाजूला आहेत. तिथं उमेदवार कुठला द्यायचा, राष्ट्रवादीचा द्यायचा का काही मित्रपक्ष इच्छुक आहेत त्यांना द्यायचं, हे वरिष्ठ पार्टीचे जे प्रमुख नेते आहेत ते तिथं ठरवतील. पण धैर्यशील भाऊंचा निर्णय हा वरिष्ठ लेवललाच घेतला जाईल. माझ्यासारखा कार्यकर्ता इथं आत्ता तरी काय बोलणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरला येत आहेत. राम मंदिर अयोध्येमध्ये तिथेही देखील ओपनिंग होणार आहे. काय वाटतंय तुम्हाला? आणि त्याच वेळेला सोलापुरात साहेबांचा सुद्धा दौरा आहे. मोदी साहेबांचं सोलापूरमध्ये काय काम आहे मला नाही सांगतात. कशासाठी येतं? ते इथं 30,000 श्रमिकांच्या घरांचं ओपनिंग करण्यासाठी येत आहेत. त्यांचं हस्तांतरण आहे. परत चेन्नईचा जो रोड जाणार आहे इथून कॉरिडॉर रोड त्याचं सुद्धा इथं ते म्हणजे आदरणीय मोदी साहेब जेव्हा इथे येतील ते कुठल्या एअरपोर्टवर त्यांचं विमान उतरवतात हे आधी बघावं लागेल. ज्या एअरपोर्टसाठी चिमणी पाडली त्या एअरपोर्टवर ते विमान उतरवणार का हेलिकॉप्टरला येणार का दुसऱ्या एअरपोर्टवर म्हणजे पूर्वीच्याच एअरपोर्टवर ते उतरणार हे थोडं बघावं लागेल. अपेक्षा असे की शेतकऱ्यांना डावलून तसंच शेतकऱ्याच्या हातामध्ये आज 300 रुपये अधिकचे मिळाले असते जे सोलापूरसारख्या मोठ्या शहरामध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांना फायदा त्याचा झाला असता. या सगळ्या लोकांना डावलून जी चिमणी राजकीय द्वेषातून पाडली ज्याच्यासाठी पाडली त्या एअरपोर्टवर आधी ते उतरतात का हे आपण तिथं बघू आणि आल्यानंतर ते त्यांचं काम तिथं करणार. कारण शेवटी सभा ही मोठीच व्हावी लागते असे वरून आदेश असतात. पवारसाहेब इथं असताना निकटवर्गीयांना भेटण्यासाठी काही सामाजिक कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मोदी साहेब हे राजकीय कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यामुळे विचारामध्येच भिन्नता आहे. पण महत्त्वाचं काय ते कुठे लँड होतात हे आपण सर्वजण म्हणजे खास करून सोलापूरचे लोक हे नक्कीच बघतील. दादा, राज्याच्या पाणी साठ्यामध्ये जे आहे 10 दिवसात 3% घट झालेली आहे. उजनी धरणातही काही टक्केच पाणी शिल्लक आहे. एकंदरीत राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होतो. भाजपचं जेव्हा जेव्हा सरकार येतं तेव्हा कुठलाही अभ्यास न करता कदाचित त्यांच्या नेत्यांमध्ये तेवढा समजूतपणा नसेल नाही तर अधिकाऱ्यांवर वचक नसेल. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर पाण्याचं नियोजन हे तेव्हा फसलेलं आहे. जेव्हा पाणी नको असतं तेव्हा पाणी दिलं जातं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने पाणी हे उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांना प्यायला शेतीला लागणार आहे तेव्हाच पाणी संपून जातं. तिथं जर तुम्ही बघितलं तर आज कधीतरी पाणी नको असताना सुद्धा पाणी सोडण्यात आलं होतं आणि मार्चमध्ये आणि मार्च नंतर सगळ्यांनाच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे भाजप नियोजनामध्ये कमी पडलेलं आहे. हे नियोजन करत असताना त्याचं वेल इन ॲडव्हान्स प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे जे भाजपला कधीही जमत नाही. थातूर मातूर काहीतरी करतात, बैठका कुठल्याही घेत नाहीत. तुमचे पालकमंत्री तुमच्या या शहरामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये किती वेळा आले मला माहीत नाही. किती वेळा आले म्हणजे दर महिन्याला नाही तर दर महिन्याला 2दा तरी ते आले बाहेर. कारण शहरामध्ये आज प्रशासक आहे. लोकांना काय पाहिजे हेच इथल्या अधिकाऱ्याला माहीत नाही. नुसतं तिथं धतिंग काही लोकांची सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये काय पाहिजे हे कोणाला माहीत नाही. तिथं जिल्हा परिषदमध्ये तशीच धतिंग सुरू आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांनी या भागाचं या जिल्ह्याचं पालकत्व जर घेतलं असेल तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं आले पाहिजे. विम्याचा पैसा अजून शेतकऱ्याला भेटलेला नाही. त्याच्याचबरोबर गेल्या वर्षी सातत्याने झालेल्या पावसाचा पैसा अजून शेतकऱ्याला भेटलेला नाही. त्याच्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची आत्ता मोठ्या प्रमाणात अडचणी टँकर हे द्यावे लागतील. शेतकऱ्यांना इथं मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागेल. चारा कमी पडला चारा डेपो सुरू करावा लागेल. दुधाचे भाव पडलेले आहेत
त्याच्याचबरोबर इतरही जे काही धान्य आहेत त्याचे भाव पडलेले आहेत. तर ह्या सगळीकडे लक्ष देण्यासाठी पालकत्व असणारे पालकमंत्री इथं जर येणारच नसतील तर इथं असणाऱ्या लोकांच्या अडचणी कशा सुटणार. आणि पालकमंत्री आल्यानंतर लोकांना जर जवळच जाऊन दिलं जात नसेल त्यांच्या सिक्युरिटीली तर लोकांच्या अडचणी त्यांच्या कानावर कशा पोचणार. त्यामुळे त्यांना भेटणारे नेते हे फक्त नेत्यांचंच आणि स्वतःचंच काम तिथं सांगत असतात, लोकांचं सांगत नसतात. हे सोलापूरमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळते. त्यामुळे खऱ्या अर्थाने सोलापूरमध्ये अडचणी ह्या गेल्या काही महिन्यांमध्ये नाही तर वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. दादा, आपल्याकडनं आपल्या संबंधित व्यवसायाची जेव्हा चौकशी झाली येतात तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांकडनं एक सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू आहे. ईडीला घाबरून पळून जाणार दादा मी नाहीये. या ट्रेंडकडे तुम्ही कसं बघता. आणि दुसरे जर स्वाभाविक प्रश्न पळून जाणार दादा जर तुम्ही नसाल तर दुसरे दादा कोण याचे पळून चाललेले आहे. आता राजकारणात अनेक लोकांना दादा म्हणलं जातं. खरं तर तुम्ही माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा कारवाई झाली होती तेव्हा मी भारताच्या बाहेर होतो. 1-2 दिवसांनी मी येणार होतो. पण सकाळी कारवाई झाली, मी संध्याकाळी भारतात होतो. काही तज्ज्ञ लोकांनी सांगितलं 10 दिवस येऊच नको. म्हटलं चुकीचं नाही केलं तर मी काय, मी घाबरत नाही, मी मराठी माणूस आहे. आलो संध्याकाळी. त्यानंतर रात्रीच ती कारवाई थांबली. त्यानंतर अजून कारवाई केली जाणार असं मला सांगितलं जातं. पण दुसऱ्या दिवशीपासूनच लोकात जाऊन जे काही नियोजित कार्यक्रम होते ते तिथं मी सुरू ठेवले. आज सोलापूरमध्ये आलेलो, काल बॉम्बेमध्ये होतो. बॉम्बेमध्ये राहून सामान्य लोकांचा पैसा हा वेगळ्या पद्धतीने व्यक्तिगत हितासाठी जो वापरला जातो MIDC या विभागामध्ये त्याच्याबद्दलची प्रेस मी घेतली. तर मी माझं काम करत आहे, ते जे काही अधिकारी ते त्यांचं काम करत आहे. युवा संघर्ष यात्रा झाल्यानंतर ह्या सगळ्या कारवाई वाढल्या असं सामान्य लोकांचं मत आहे. पण जिथं कुठं मदत करायची आहे, जिथं कुठं सहकार्य करायचं ते आम्ही करत आहोत. पण आम्ही घाबरत नाही, कारण लहानपणीपासून आम्हाला हेच शिकवलं आहे की मराठी माणसं कोणालाही घाबरत नाही. खास करून मराठी माणसं दिल्लीसमोर कधीही झुकत नाही. राम मंदिराचं उद्घाटन आहे, राम मंदिराचं पळून जाणार दादा कोण ते तुम्ही सांगितलं. तुम्ही जर पळून जाणार नसाल तर पळून जाणार कोण ते सांगितलं. तुम्ही शोधलं पाहिजे. कार्यकर्त्यांचं ते प्रेम आहे, पण प्रेम रोहित पवारांपेक्षा एक अशा विचारावर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे की आज आम्हाला एवढ्या अडचणी असताना असा एखादा नेता कार्यकर्ता जो कितीही कारवाई झाली तरी आमच्याबरोबर जो थांबतो, आमच्या विचाराबरोबर जो थांबतो, आमच्या अडचणी जो मांडतो हे लोकांना आवडतं. आणि अशा काळामध्ये कुठलाही आमदार कार्यकर्ता त्याच्यावर कितीही अडचणी आल्या तर जो लोकांबरोबर थांबला तो त्या लोकांचा दादा म्हणणार आहे, तो प्रेमाचा दादा आहे. त्यांनी मला दादा उपमा दिली. आज लोकांबरोबर आम्ही आहोत, साहेबांबरोबर आम्ही लढत आहोत. ते मला असं वाटतं की ते त्यांचं प्रेम आहे. आता कुठला दादा दुसरा आहे हे आपल्याला बघावं लागेल. राम मंदिराचं उद्घाटन आहे, शंकराचार्यांनी विरोध केलाय. बघा, शंकराचार्य जे असतात, धार्मिक जी काही प्रथा आहे, जे काही पद्धती असतात त्या सर्व धार्मिक पद्धती त्या त्यांना माहीत आहेत. त्या पद्धती माहीत असल्यामुळेच कदाचित त्यांनी तिथं जाण्यासाठी 22 तारखेला जाण्यासाठी बहिष्कार टाकला असावा. त्या प्रथा त्या पद्धती काय आहेत हे मला व्यक्तिगत सांगता येणार नाही, कारण मी तुमच्यासारख्याच लहानपणीपासून मंदिरात जातो, पण दर्शन घेतो. तो माझा व्यक्तिगत विषय आहे, तसा तुमचा व्यक्तिगत विषय आहे. आमचं सगळ्यांचं मध्ये त्याचं राजकारण होऊ नये. पण 22 तारखेला जो कार्यक्रम तिथं घेतला जातोय ह्या सगळ्या धार्मिक गुरूंचं असं मत आहे की त्याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम कमी आणि राजकारण जरा जास्त दिसतंय. ते त्यांना जर पटत असेल तर कुठंतरी त्याच्यामध्ये तथ्य असू शकतं. त्यामुळे 22 तारखेचा कार्यक्रम हे मंदिर पूर्ण होण्याआधीच का घेतला जातोय. मंदिराला अजून 1 वर्ष लागणार असेल तर वर्षभर आपण थांबूया, पण मग लोकसभेच्या आधीच हा कार्यक्रम घ्यायचा. त्यामुळे लोकांना याच्यामध्ये राजकीय वास कुठंतरी येतोय. आणि त्याच्याचबरोबर 1 वर्ष जर ह्यांना थांबता येत नसेल आणि मंदिर काही झालं, कितीही शंकराचार्यांनी त्याचा विरोध केला तरी लोकसभेच्या आधीच त्याची पूजा करायची. त्याच्यावरनं कुठंतरी कळतंय की विकासाचे मुद्दे हे भाजपकडे राहिलेले नाहीत. त्यामुळे राम मंदिरावरच ह्यांना इलेक्शन लढायचे. म्हणजे जो विषय व्यक्तिगत धर्म आपला व्यक्तिगत त्याच्यावर राजकारण करून यांना इलेक्शन लढायचे. म्हणजे विकासाचा मुद्दा यांच्याकडे न राहिल्यामुळे हाच मुद्दा ते पुढे घेऊन चाललेत, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे. सोलापूरच्या पार्क स्टेडियमच्या चांगलं झाल्यामुळे त्रास दिला जातो, त्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या.
जसं जसं वाव आपण देत जाऊ, अनेक युवांना तिथं संधी देत जाऊ, जास्तीत जास्त मॅचेस होतील, जेवढं जास्तीत जास्त इथं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसंच काही ऑफिशियल्स इथे येतील, तेव्हा जर अशा प्रकारची चर्चा असेल तर ती आमच्या कानावर येईल. आणि जर असं काही घडत असेल जे आम्हाला अजून माहीत नाही तर ते घडणार नाही याची दक्षता सातत्याने आम्ही सर्वजण येत्या काळामध्ये घेऊ. संजय राऊत असं म्हणत आहेत की म्हणजे राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं का की ते खरंच उल्लंघन केलेलं आहे आणि आपल्या पण पक्षाचा निर्णय आता लवकरच म्हणजे आलेला आहे? एक तर नार्वेकर साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व असताना ते विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षाचं स्थान हे खूप मोठं असतं. अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाचे नसतात. त्या खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्यांनाच न्याय देण्याची भूमिका हे अध्यक्ष करत असतात. आक्षेप तेव्हाच घेतला गेला जेव्हा अध्यक्ष मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले. खरं तर मुख्यमंत्री साहेबांनी येऊन अध्यक्षांना भेटायला पाहिजे होतं. पण मग अशा ज्या घटना घडल्याने तर दिल्लीला अध्यक्ष महोदय अनेक वेळा जाऊन आलेले आहेत. त्याच्याचबरोबर ज्या दिवशी 4:30 वाजता ते वर्डिक्ट देणार होते, नाही तर ते वाचन करणार होते, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांचं भाषण, राजकीय भाषण हे हिंगोलीमध्ये चालू होतं आणि ते भाषण संपूस तर अध्यक्ष महोदय थांबले हे आपण सर्वांनी बघितलं. आणि जसं भाषण संपलं तसं अध्यक्ष महोदयांनी तिथं वाचन सुरू केलं. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मनाला वाईट वाटतं की अध्यक्षाची भूमिका, अध्यक्षाचं स्थान एवढं मोठं असताना सुद्धा काही प्रमाणात त्याच्यामध्ये राजकारण झालं का काय अशी चर्चा होती, तेव्हा आम्हाला दुःख वाटतं. शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय झाला तो राष्ट्रवादीच्या बाबतीत होऊ शकतो का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, जो काही निर्णय आमच्या बाबतीत घेतला जाईल तो तुम्हालाही आश्चर्यजनक असेल आणि खास करून अजितदादा मित्रमंडळाला सुद्धा आश्चर्यजनक असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.